press the bell icon on the YouTube app and never miss another update. शुभ दिन बच्चों, मैंने आपको पिछले क्लास में संबंध बोधक के बारे में बताई थी। आज हम कारक सहित सर्वनाम इसके बारे में जानेंगे। यानी कारक के बारे में तो आप जानते हो, संज्ञा या सर्वनाम दूसरे संज्ञा या सर्वनाम से उसका सीधा संबंध क्रिया के साथ होता है, उसे हम क्या कहते हैं? कारक कहते हैं, है ना। कारक शब्द तो आप जानते हो, ने, को, के, की, है ना। का, के लिए, को, ने, ये क्या है? ये कारक है ना। ये कौन सा शब्द है? कारक है। जैसे ही सर्वनाम के बारे में भी आप जानते हो, यानी सर्वनाम किसे कहते हैं? संज्ञा के बदले उपयोग करने वाले शब्दों को हम सर्वनाम कहते हैं। सर्वनाम शब्द होते हैं मैं, है ना, मैं, हम, तुम, तू, आप आदि, है ना। इसके बारे में मैंने आपको बताई थी, यानी कारक के बारे में बताई थी। संबंध बोधक और कारक, इसके बारे में मैंने आपको बताई थी पिछले क्लास में। कारक को कहते हैं संज्ञा या सर्वनाम का सीधा संबंध क्रिया के साथ होता है, उसे हम क्या कहते हैं? कारक कहते हैं। यह है कारक के, के लिए, को, ने, एक कारक हैं। जैसे ही सर्वनाम भी आप जानते हो, संज्ञा के बदले उपयोग करने वाले शब्दों को सर्वनाम कहते हैं। नहीं, सर्वनाम शब्द है मैं, हम, तुम, तू, आप। यहाँ यानी इस पार्ट में आप जानते हो बच्चों, कारक सहित सर्वनाम। ಕಾರಕದ ಜೊತೆಗೇನೆ ಸರ್ವನಾಮಗಳನ್ನು ಹಾಕಿದಾಗ ಅದು ಏನಾಗುತ್ತೆ ಅಲ್ವಾ? ಒಂದು ಸರ್ವನಾಮ ಜೊತೆಗೆ ಕಾರಕನೂ ಸೇರಿಸಿದಾಗ ಆ ಶಬ್ದ ಯಾವ ರೀತಿ ಉಂಟಾಗುತ್ತೆ ಇದನ್ನು ನಾವಿಲ್ಲಿ ತಿಳ್ಕೊಳ್ತೀವಿ. ಕಾರಕ ಸಹಿತ ಸರ್ವನಾಮ, ಕಾರಕದ ಜೊತೆಗೆ ಸರ್ವನಾಮದ ಜೊತೆಗೇನೆ कारक शब्द ಬಂದರೆ ಅದು ಯಾವ ರೀತಿ शब्द उंटागुत्ते, ಯಾವ ರೀತಿ, यानी किस प्रकार शब्द बनता है। कारक लगाए तो, सर्वनाम के साथ कारक लगाए तो वहाँ शब्द कैसा बनता है, इसके बारे में हम आज जानेंगे। यानी कारक सहित सर्वनाम, पाठ 6 कारक सहित सर्वनाम। मैंने आपको अब क्या करती हूँ, पहले सर्वनाम शब्द लिखती हूँ, बाद में कारक लिखती हूँ। वो दोनों जोड़े तो, सर्वनाम और कारक जोड़े तो वह क्या होता है। देखो बच्चों, आप भी क्या करना है, एक पुस्तक में इसे लिखना अवश्य है। यहाँ देखो, मैं क्या है? सर्वनाम है। जैसे ही का, है ना, का कारक होता है, मैं सर्वनाम है। मैं और का जोड़े तो क्या होता है? देखो, मेरा, है ना। मैं क जोड़े तो मेरा, यानी इसे लेकर हम क्या करेंगे? एक शब्द बनाएंगे। मेरा भाई, मेरा भाई, है ना। क्या हो रहा है? साथ साथ कारक भी आ रहा है। कारक सहित सर्वनाम, सर्वनाम के साथ हम क्या कर रहे हैं? कारक को जोड़कर शब्द बनाते हैं, जिससे एक वाक्य भी बनाते हैं, मेरा भाई। जैसे ही मैं के साथ के लगाए तो मेरे, है ना, मेरे। जिससे हम लिखते हैं मेरे पिताजी, मेरे पिताजी। मेरा भाई, नन्ना सहोदर, मेरे पिताजी, नन्ना ತಂದೆ, ತಂದೆ ಅಂತಲೂ ಹೇಳ್ತೀವಿ, ಅಪ್ಪಾಜಿ ಅಂತಲೂ ಕೂಡ ಹೇಳ್ತೀವಿ। जैसे ही की लगाए तो, नहीं, यहाँ भी एक कारक होता है ना, की लगाए तो, मैं के साथ के लगाए तो मेरे होता है। जैसे ही यहाँ पर मैं के साथ की लगाए तो क्या होता है? मेरी, मेरी माताजी, मेरी,
ನನ್ನ, ಮೇರಿ ಅಂದ್ರೇನು ನನ್ನ, ನನ್ನ ಸಹೋದರ, ನನ್ನ ತಂದೆ, ನನ್ನ ತಾಯಿ, ಮೇರಿ ಮಾತಾಜಿ। यानी लिंग बदलिए, माता पिता, माताजी पिताजी, बाई बहन, यहाँ भी आप जानना है। बाई का स्त्रीलिंग रूप होता है बहन, यानी लिंग बदलिए, लिंग बदलिए इसके बारे में पूछे तो बाई का स्त्रीलिंग रूप होता है बहन। जैसे ही पिता माता, ಮಾತಾ ದಿಯೆ ತೋ ಪಿತಾ ಲಿಖತೆ ಹೋ, ಪಿತಾ ದಿಯೆ ತೋ ಮಾತಾ ಲಿಖತೆ ಹೋ। ಅಲ್ಲಿ ಯಾವುದನ್ನೇ ಕೊಡಲಿ ನೀವೇನು ಮಾಡಬೇಕು, ಅದು ತಾಯಿ ಅಂತ ಕೊಟ್ಟಾಗ ತಂದೆ ಅಂತ ಬರಿತೀರಿ, ತಂದೆ ಅಂತ ಕೊಟ್ಟಾಗ ತಾಯಿ ಅಂತ ಬರಿತೀರಿ, ಸಹೋದರಿ ಇದ್ದರೆ ಸಹೋದರ ಬರಿತೀರಿ, ಸಹೋದರ ಇದ್ದಾಗ ಸಹೋದರಿ ಬರಿತೀರಿ ಅಲ್ವಾ। जिसी प्रकार हिंदी में भी पिता दिए तो माता लिखते हो, बाई दिए तो बहन लिखते हो बच्चों। यहाँ हम देख रहे हैं कारक सहित सर्वनाम, यानी सर्वनाम के साथ कारक जोड़े तो वहाँ क्या होता है, यानी का ಇಲ್ಲಿ ಆ ಮಾತ್ರ ಬಂದಿದೆ, ಇಲ್ಲಿ ಏಕಿ ಮಾತ್ರ ಬಂದಿದೆ, ಇಲ್ಲಿ ಈ ಮಾತ್ರ ಬಂದಿದೆ। ಮೇ ಮೇರಾ ಅಲ್ವಾ, ಮೇರಾ ಮೇರಾ, ಮೇರೆ ನನ್ನ, ನನ್ನ, ಮೇರೆ ಅಂದ್ರೂ ಕೂಡ ನನ್ನನೇ ಬರುತ್ತೆ, ಮೇರಿ ಅಂದ್ರೂ ಕೂಡ ನನ್ನ, ಮೇರಿ ಮಾತಾಜಿ, ಮೇರೆ ಪಿತಾಜಿ, ಮೇರಾ ಬಾಯಿ। ಇಲ್ಲಿ ನಾವು ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಏನು ಮಾಡ್ಬೋದು, ಇದರಿಂದ ಒಂದು सेंटेंस ना बरीबोद, यानी एक वाक्य लिख सकते हैं। एक क्या होता है, एक वाक्य होती है मेरी माताजी, मेरे पिताजी। जैसे हम आगे देखेंगे, यानी हम क्या ये सर्वनाम है ना, हम सर्वनाम शब्द होता है, यानी जिसके साथ का, के और की, का, के, की यहाँ जोड़े तो क्या होता है देखो, यानी हम जमा का जोड़े तो यहाँ क्या होता है, मैं के साथ तो का जोड़े तो मेरा होता है ना। यहाँ भी हमारा है ना, हमारा, हमारे, हमारी, ನನ್ನ ಅಲ್ವಾ, ಹಮಾರ ನಮ್ಮ, ಹಮಾರೆ ಹಮಾರಿ ಅಂದರೆ ನಮ್ಮ, ಅಲ್ಲಿ ಮೇಲೆ ಮೇರಾ ಅಂದರೆ ನನ್ನ ಅಂತ ಬರುತ್ತೆ, ಹಮಾರ ನಮ್ಮ, ಹಮಾರ ಬಾಯಿ ನಮ್ಮ ತಮ್ಮ ಅಲ್ವಾ, ಇಲ್ಲಿ ಮೇರಾ ಅಂತ ಬರೆದಿದ್ವಿ। ಇसी प्रकार हमारा बाई है ना, जैसे ही हमारे पिताजी, हमारे पिताजी, हमारी माताजी, ನಮ್ಮ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀರಿ, यानी हमारे स्कूल में, मेरा स्कूल में, मेरी घर में, ಈ ರೀತಿ ಹೇಳ್ತೀವಲ್ವ ನಾವು, मेरी घर में, हमारे पाठशाल में, यानी विद्यालय भी बोलते हैं, पाठशाल भी बोलते हैं। ಇಲ್ಲಿ ನೀವು ಇದೇ ಶಬ್ದಗಳನ್ನು ಬರೀಬೇಕಂತೇನಿಲ್ಲ, जस्ट निಮಗೆ यानी आपके पुस्तक में जो है उसके बारे में मैंने आपको बता रही हूँ। हमारा गांव, हमारे देश, हमारी घर में, हमारी घर में, ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ, ಈ ರೀತಿಯಾಗಿ ನಾವೇನು ಮಾಡ್ಬೋದು, ಬೇರೆ ಬೇರೆ ಪದಗಳನ್ನು ನಾವಿಲ್ಲಿ ಬರಿಬೋದು। ಇಲ್ಲಿ ನೀವು ಜಸ್ಟ್ ಏನು ತಿಳ್ಕೊಬೇಕಪ್ಪ ಅಂತಂದರೆ, ಸರ್ವನಾಮ ಮತ್ತು ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಕಾರಕ ಸೇರಿಸಿದಾಗ ಯಾವ ರೀತಿ ಅದು ಬದಲಾಗುತ್ತೆ ಅನ್ನೋದನ್ನು ನೀವು ಇಲ್ಲಿ ತಿಳ್ಕೊಳ್ತಿದ್ದೀರಿ। ಇಲ್ಲಿ ಆ ಮಾತ್ರ ಬರುತ್ತಲ್ವ, ಹಾಗಾಗಿ ಹಮಾರ, ಹಮಾರೆ, ಹಮಾರಿ, ಇಲ್ಲಿ ಸೇಮ್ ಇರುತ್ತೆ ಹಮ್ ಅಂತಂದು। ನಾವೇನು ತಿಳ್ಕೊಂಡ್ವಿ, ಮೇ ಮತ್ತು हम, ये दोनों सर्वनाम हैं। इन सर्वनाम के साथ कारक जोड़े तो वहाँ क्या होता है, यहाँ आप जाने हो। आगे हम देखेंगे तू,
ಇಲ್ಲಿ ಚೇಂಜ್ ಆಗುತ್ತೆ, ಗೊತ್ತಾಯಿತು? ಅಂದರೆ ಟು ಮತ್ತು ಕ ಸೇರಿಸಿದಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ, टू ಮತ್ತು के ಸೇರಿಸಿದಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ? जैसे ही टू और की जोड़े तो क्या होता है, यह भी बदलता है। तेरा भाई, तेरा पिताजी, तेरी माताजी, है ना, इस प्रकार वो बदलता है। तू निन्न, निन्न सहोदर, निन्न ತಂದೆ, ನಿನ್ನ ಅಮ್ಮ. ಇಲ್ಲಿ ಟು, ಟು ಯಾನಿ ನೀನು ಅಥವಾ ನಿನ್ನ ಅಂತಲೂ ಕೂಡ ಬರುತ್ತೆ. ಟು ನೀನು, ನಿನ್ನ. ಇಲ್ಲಿ ಕ್ಯಾ ಬೋಲ್ತೆ ಹಮ್, ತೇರಾ ಬಾಯಿ, ನಿನ್ನ ಅಲ್ವಾ. ಟು ಅಂದರೆ ನೀನು, ಜಿಸ್ಕೆ ಸಾತ್ ಕಾ ಜೋಡೆ ತೋ ಕ್ಯಾ ಹೋತಾ ಹೈ, तेरा. यहाँ पर तेरा भाई, तेरा भाई, निन्ना सहोदर. जैसे ही तू के साथ के जोड़े तो तेरे, तेरे, तेरे पिताजी, तेरे पिताजी. जैसे ही की डाले तो तेरी, यानी तेरी माताजी, तेरी ಮಾತಾಜಿ. ಸಮझ रहे ಏನೋ ನೀವು? ಇಲ್ಲಿ ಇದು ಯಾವ ರೀತಿ ಬದಲಾಗುತ್ತೆ ಅನ್ನೋದನ್ನು ನೀವು ಕರೆಕ್ಟಾಗಿ ತಿಳ್ಕೊಬೇಕು. ಹೋಗ್ತಾ ಬಂದಾಗ ತೇರಾ, ಮೇರಾ, ಹಮಾರಾ, ತುಮ್ಹಾರಾ. ಜೈಸೆ ಹಿ ಆಪ್ ಬಂದಾಗ ಆಪ್ಕಾ ಬರುತ್ತೆ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ನೀವೇನು ಮಾಡಬೇಕು, ಇದನ್ನು ತಿಳ್ಕೊಬೇಕು. ಜೈಸೆ ಹಿ ಕೆ, ತೇರೆ, ಮೇರೆ, तुम्हारी, तुम्हारे, है ना. जिस प्रकार हम क्या करते हैं, बदल कर लिखते. ನೀವು ಇದನ್ನು ಪರ್ಫೆಕ್ಟ್ ಆದ್ರಿ ಅಂತಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಸರ್ವನಾಮ ಯಾವುದೇ ಕೊಡಲಿ ನೀವೇನಾಗ್ತೀರಿ, ಇದನ್ನು ನೀವು ಪರ್ಫೆಕ್ಟ್ ಆಗಬೇಕು. ಕಾ ಬಂದಾಗ ಏನು ಬರಿಬೇಕು, ಕೆ ಬಂದಾಗ ಏನು ಬರಿಬೇಕು, ಹಾಗೆಯೇ ಕಿ ಬಂದಾಗ ಯಾವ ರೀತಿ ಬದಲಾಗುತ್ತೆ, ಇದನ್ನು ನೀವೇನು ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ, ಪರ್ಫೆಕ್ಟಾಗಿ ತಿಳ್ಕೊಂಡ್ರಿ ಅಂತಂದರೆ ಮುಂದೆ ಯಾವುದೇ ಸರ್ವನಾಮ ಕೊಟ್ಟರು ನೀವು ಅದನ್ನು ಈಸಿಯಾಗಿ ಬರಿಬೋದು. जैसे ही तुम, है ना, तुम, तुम के साथ का जोड़े तो तुम्हारा, तुम्हारा, ನಿಮ್ಮ. ಅಲ್ಲಿ ತು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಸಿಂಗಲ್ ಆಯ್ತಲ್ವ, ಅದಕ್ಕೆ ನಿನ್ನ. ಇದು ನಿಮ್ಮ, ನಿಮ್ಮ. तुम्हारा, तुम्हारा भाई, तुम्हारा भाई. यहाँ तुम्हारे, यानी तुम के साथ के कारक जोड़े तो तुम्हारे, है ना. जैसे ही की जोड़े तो तुम्हारी. यहाँ कैसे लिखते हो, तुम्हारे पिताजी, तुम्हारे माताजी. ಅಂದರೆ ನಿಮ್ಮ ತಂದೆ, ನಿಮ್ಮ ತಂದೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ ನೋಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ನಿಮ್ಮ ತಾಯಿ ಬರ್ತಾರ ಇವತ್ತು ಅಂತ ಕೇಳ್ತೀವಲ್ವ ನಾವು, ತುಮ್ಹಾರಿ, ನಿಮ್ಮ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ನಿಮ್ಮ ತಾಯಿ ಬರ್ತಾರ ಇವತ್ತು, ನಿನ್ನೆ ನೀನು ಕರ್ಕೊಂಡು ಬರ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದೆ, ಬರ್ತಾರ ಇವತ್ತು ನಿಮ್ಮ ತಾಯಿ ಅಂತ ನಾವು ಕೇಳ್ತೀವಿ. ಯಾನಿ ತುಮ್ಹಾರಿ ಮಾತಾಜಿ ಆತೆ ಹೇ ಕ್ಯಾ ಆಜ್, ತುಮ್ಹಾರಿ ಮಾತಾಜಿ ಆತೆ ಹೇ, ನಿಮ್ಮಮ್ಮ ಬರ್ತಾರ, ಅಥವಾ ತುಮ್ಹಾರಿ ಮಾತಾಜಿ ಆ ರಹೇ ಹೇ, ನಿಮ್ಮಮ್ಮ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಿಮ್ಮ ಅಂತಂದಾಗ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ ನಾವು, ತುಮ್ಹಾರಿ, ತುಮ್ಹಾರೆ, ತುಮ್ಹಾರ. ಇದು ನಿಮ್ಮ, ನಿಮ್ಮನೆನಾ ಇದು, ತುಮ್ಹಾರ ಘರ್ ಹೇ ಅಂತ ನಾವು ಕೇಳ್ತೀವಿ. ಜೈಸೆ अब क्या हुआ, मैं, हम, तू, तुम हो गया, है ना. यानी मैं, हम, तू, तुम, ये चार सर्वनाम है. यानी जिसके साथ कारक का, के, की, इन कारक लगाए, कारक लगाकर वो क्या होता है, जैसे ही उस शब्द लेकर वाक्य कैसे बनाते हैं. यहाँ भी आप जाने हो, आगे हम देखेंगे आप. ನೀವು, आप ಅಂದರೆ ನೀವು ಬರುತ್ತೆ ಇಲ್ಲಿ. आप जमा का, यानी आप
आपके साथ का कारक डाले तो क्या होता है? जैसे ही के, जैसे ही की, आप प्लस के आपके, आप प्लस की आपकी, है ना। आप क्या करना है, बार बार आप लिखकर आगे लिखना है। यहाँ होता है आपका, यहाँ क्या होता है, ನೀವು ಈಗ ಆಲ್ರೆಡಿ ನನಗಿನ್ನ ಮುಂಚೆಗೆ ನೀವು ಬರೀತೀರಿ, ಹೇಳೋಕ್ಕೂ ಕೂಡ ಶುರು ಮಾಡ್ಕೊಂಡಿರ್ತೀರಿ, ಬಟ್ ನೀವಿಲ್ಲಿ ನನ್ನ ಎದುರುಗಡೆ ಇಲ್ಲ। यानी घर पर बैठकर ही इसका उत्तर आप बोलने के लिए कोशिश कर रहे हो। आप जमा के जोड़े तो क्या होता है, आपके, जैसे ही आपकी, है ना। आपका, आपके, आपकी, यहाँ पर भी आपका बाई, ನಿಮ್ಮ ತಮ್ಮ बाई, आपके पिताजी, ನಿಮ್ಮ ತಂದೆ, आपके पिताजी, ನಿಮ್ಮ ತಂದೆ, आपकी माताजी, आपकी माताजी, आपकी माताजी। जैसे ही वहाँ, वहाँ प्लस का, वहाँ प्लस के, वहाँ ಪ್ಲಸ್ ಕಿ, ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ನಾವು ಮನುಷ್ಯರಿಗೆ ಅಂದರೆ ನೀನು, ನಾನು, ನೀವು, ತಾವು ಅನ್ನೋದನ್ನು ಯೂಸ್ ಮಾಡಿದ್ರಿ। ವಹಾ ಅಲ್ಲಿ, ಯಹಾ ಇಲ್ಲಿ, ಏ ಇವು ಇವರು, ಅಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥ यानी दिए गए वाक्य पर हम देखते हैं जो वस्तु है या व्यक्ति हैं, इसे आप जानना बहुत ही अवश्य है। वहाँ प्लस का उसका, है ना। वहाँ प्लस के उसके, वहाँ प्लस की उसकी, ಅಂದರೆ ಅವನ, ಅವರ, उसका, उसका बाई, उसका पिताजी, उसकी माताजी, उसके, जैसे ही उसकी, है ना। उसका, उसके, उसकी, उसका बाई, जिससे हम वाक्य लिखते हैं उसका, ಅವನ ಸೋದರ, ಅವನ ಸೋದರ, उसके पिताजी, ಅವನ ತಂದೆ, है ना। उसके पिताजी, ಅವನ ತಂದೆ, उसकी माताजी, ಅವನ ಅವಳ ಅಲ್ವಾ, उसकी माताजी ಅವನ ಅಥವಾ ಅವಳಾದರೂ ಆಗಿರ್ಬೋದಲ್ಲಿ, उसकी माताजी। आप वहाँ हो गया। आगे हम देखते हैं यहाँ, ये वे। आगे हम देखेंगे यहाँ डाले तो, यहाँ डाले तो वहाँ क्या होता है। इसका, ಇಲ್ಲಿ ಏನಾಯಿತು, वहाँ ಅಂತ ಬಂದಾಗ उसका, उसके ಆಯಿತು। जैसे ही यहाँ, यहाँ भी एक सर्वनाम है ना। यहाँ प्लस का इसका, जैसे ही इसका बाई, इसके माताजी, इसके बाई, इसकी माताजी, इसके, इसकी, है ना। यहाँ क्या लिखे हमने, उसका बाई, यहाँ लिखते हैं इसका बाई। वहाँ ಮತ್ತೆ यहाँ, वहाँ यहाँ ಬಂದಾಗ ಇಲ್ಲಿ ಏನು ಬದಲಾಗ್ತದೆ ಅಂತ ನೀವು ನೋಡ್ತಿದ್ದೀರಿ। वहाँ उसका, यहाँ इसका, इसके पिताजी,
इसके पिताजी, इसकी माताजी, है ना। वहाँ में यानी वहाँ के साथ कारक जोड़े तो तब क्या होता है वो उसका, उसके, उसकी। जैसे ही यहाँ के साथ कारक आए तो इसका, इसके, इसकी। ಅವನ, ಇಲ್ಲಿ ಇವರ, इसका ಇವನ, ಇವಳ ಅಲ್ವಾ. ಇವನ ತಂದೆ, ಇವಳ ತಾಯಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವ ನಾವು. ಇವಳ ಸೋದರಿ, ಇವಳ ಸೋದರ. इसका भाई, इसकी बहन, है ना. इसकी, इसके दादी, इनकी दादी ಅಂತ ನಾವೇನು ಮಾಡ್ತೀವಿ ಹೇಳ್ತೀವಿ. जैसे ही अब हम देखेंगे यहाँ वहाँ, ये तो एक वचन रूप होते हैं. जिसका बहुवचन रूप होता है वह, वे. वहाँ का बहुवचन रूप होता है वे. यहाँ एक वचन है जिसका बहुवचन रूप होता है ये. यहाँ भी आप ध्यान में रखना है. यहाँ पर 3 विषयों को आप ध्यान में रखना है बच्चों. यानी लिंग बदल कर लिखे तो क्या होता है, जैसे ही वचन के बारे में आप जानते हो, जैसे ही इन कारकों को सर्वनाम के साथ बदले तो क्या होता है, यहाँ भी आप ध्यान रखकर सुनना है. जैसे ही लिखना भी जरूरी है. अब हम देखेंगे वे और ए. वे लगाए तो क्या होता है, इसी कारक के साथ वे और ए लगाए तो क्या होता है, यहाँ भी हम देखेंगे. वे, है ना. वे उनका, वे जमा का उनका, है ना. वे जमा के उनके. जैसे ही वे जमा की उनकी, है ना. वे जमा की उनकी. जैसे ही ये देखो इनका, है ना. ये जमा का, यानी ये सर्वनाम है, का कारक होता है, यहाँ जोड़े तो इनका. जैसे ही के जोड़े तो इनके. जैसे ही इनकी, है ना. इनका, इनके, इनकी. उनका भाई, उनके पिताजी, उनकी माताजी, यानी इसी शब्द को यहाँ जोड़े तो क्या होता है, उनका, उनके पिताजी, उनकी माताजी, है ना. उनकी माताजी. इनका भाई, इनके पिताजी, ಇವರ अल्वा. इनकी माताजी. इस प्रकार हम क्या करते हैं, कारक के साथ सर्वनाम शब्द कैसे लिखते हैं. यहाँ तो आप जाने बच्चों. मैं प्लस की क्या होता है वो, मैं प्लस की क्या होता है, मेरा, है ना. मेरा, यहाँ देखो उदाहरण के लिए मैंने आपको यहाँ देती हूँ. इसके बारे में आप जाने हैं ना बच्चों. कारक सहित सर्वनाम, यानी सर्वनाम के साथ कारक जोड़े तो वहाँ कैसे बदलता है, यहाँ आप तो जाने हो. अब हम देखेंगे यानी आप कितना समझ लिए हो. यानी कोई सर्वनाम दिए तो उसके साथ कोई कारक डाले तो वहाँ कैसे बदलता है. यानी ನೀವೀಗೇನು ಮಾಡಿದ್ರಿ, ಆರ್ಡರ್ ವೈಸ್ ನೋಡ್ಕೊಂಡು ಬಂದ್ರಿ. ಕಾ ಬಂದಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ, ಕೆ ಬಂದಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ, ಕೀ ಹಾಕಿದಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ, ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ನೀವೇನು ಮಾಡಿದ್ರಿ ತಿಳ್ಕೊಂಡ್ರಿ. ನಾನು ಜಸ್ಟ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ಗೆ ನೋಡ್ತೀನಿ. ಈಗ ಮೇರಾ ನಾನು ಬರೆದಿದ್ದೀನಿ ಇಲ್ಲಿ, मैं डैश, यहाँ आप क्या लिखते हो. मेरा बंदिली मैं जमा, या मैंने
ಖಾಲಿ यानी वहाँ पर आप क्या लिख सकते हो यानी मेरा ಯಾವಾಗಿದು ಮೇರಾ ಆಗುತ್ತೆ आप क्या करते हो यानी ಥಿಂಕ್ ಮಾಡ್ತೀರಿ ನೀವು ಓ ಇಲ್ಲಿ ಏನು ಬರಿಬೋದು ನಾನು ಕಾ ಬರಿಬೇಕಾ ಕೆ ಬರಿಬೇಕಾ ಕಿ ಬರಿಬೇಕಾ ಅಂತ ನೀವೇನು ಮಾಡ್ತೀರಿ ಥಿಂಕ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತೀರಿ ಅವಾಗ ನಿಮ್ಗೆ ಏನಾಗುತ್ತೆ ನೆನ್ಪು ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀರಿ ಓ ಇಲ್ಲಿ ಕಾ ಸೇರಿಸಿದ್ರೆ ಏನಾಗುತ್ತೆ ಇದು ಮೇರಾ ಅಂತ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ इस प्रकार आप क्या करना है कोई यानी ಇಲ್ಲಿ ಡೈರೆಕ್ಟಾಗಿ ಕಾರಕ ಸಹಿತ ಸರ್ವನಾಮ ಬಂದಾಗ ಅದು ಬಿಡಿಸಿ ಬರೆದಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆನೂ ತಿಳ್ಕೋಬೇಕು ಅಲ್ಲದೆ ವಹ ಜಮಾ ಕ ಡ್ಯಾಶ್ ಅಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ ಅದನ್ನು ಕೂಡ ನೀವೇನು ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ ತಿಳ್ಕೋಬೇಕಾಗುತ್ತೆ ವಹ प्लस का क्या होता है उसका है ना इस प्रकार आप क्या करना है सीखना बहुत ही अवश्य है जैसे ही जो अध्यापक पाठ करते समय जो बताते हैं उसके बाद यानी पाठ होने के बाद आप क्या करना है पुस्तक पढ़ना बहुत ही अवश्य है जो सुने रहते हो उसे एक बार पढ़े तो वहाँ बहुत ही आसानी होता है अच्छा बच्चों आज हम किसके बारे में जाने कारक सहित सर्वनाम के बारे में जाने यानी कोई सर्वनाम के साथ कारक लगाए तो वहाँ क्या होता है जिस शब्द को लेकर हम कैसे वाक्य बनाते हैं यहाँ आप जाने हैं बच्चों इतनी समय मेरी पाठ को बहुत ही ध्यान से सुने हो बच्चों इसलिए मैंने आपको धन्यवाद बोल रही हूँ धन्यवाद बच्चों।